नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी काल शूट केला होता, पण त्याच्यात काही एडिटिंग राहिलं होतं, म्हणजे काही पार्टमध्ये व्हॉइस ओव्हर करायचा होता, तर मी अपलोड केला नव्हता। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत नाचणीची भाकरी आणि अकराच्या मोहराची भाजी। तर अकराचा मोहर पप्पाने आणलेला आहे शेतातून, तर आजी निवडत आहे। तर चला बघूयात। अशा पूर्ण परब्रह्म श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित भक्तिपूर्ण मालिका कृपा सिंधू सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 वाजता फक्त मराठीवर। कट्ट्याच्या चिन्ह अजून लाजलेलं नाही बघू बोलत काय चिन्ह असतेला चिन्ह असतं मोठे यार बघून गणपती यार काढायचं चिन्ह चुंडी बघू जाते गणपती द्या म्हणा लेख यात असते। ही जी अकराच्या मोहराची वेल आहे त्याच्यातून जो मोहर आहे तो वेगळा करून ठेवत आहे। झाड असते झाड कुठे येईल इतकी येईल त्या यादीत बुडी चिन्ह मोठा मुठकाच लागते चिन्ह असतंय याला जुडलं चिन्ह असलं का नाही लय गोड लागतं आणि याचं असलं की जरा हे लागतं। मोहर जो आहे तो आजीने पूर्णपणे निवडून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। उकडायची आणि तुम्ही धुवून म्हणा त्याला कांदा घालून फुलून करायची सगळं चांदरी फळवती करायची आता म्हणतात अकराचा आकडाचा काय अकराचा मोर म्हणतात काय सेम आमच्या गावात म्हणतात पिरसाचे चिन्ह तयार। मोहर निवडून तयार झालेला आहे, तर हा स्वच्छ धुवून मी उकडायसाठी ठेवणार आहे। मोहर धुतल्यानंतर जेव्हा पाणी गाळायचं असतं तेव्हा जास्त मोहर वाहून जाऊ शकतो, त्याच्यामुळे मी एक प्लेट ठेवणार आहे याच्या भांड्यावरती आणि नंतरच ते गाळून घेणार आहे। यामध्ये पाणी ऍड करून मी गॅसवर ठेवला आहे, तर याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं उकळायसाठी ठेवणार आहे। 5 मिनिटं झालेले आहेत, तर हे ओपन करून बघूयात उकळलेलं आहे की नाही ते। तर मोहर चांगला उकळलेला आहे, तर मी गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवणार आहे।
मोहर थंड झाल्यानंतर गाळून साईडला काढून घेतलेला आहे. आता भाजीसाठी लागणारे साहित्य बघूयात. यासाठी मी कांदा आणि ठेचलेला लसूण घेतलेला आहे. या भाजीमध्ये नॉर्मल भाज्यांपेक्षा थोडं जास्त तेल लागतं आणि कांदा पण जास्त लागतो. मी 2 कांदे घेतलेले होते मीडियम साईजचे आणि तेल पण थोडं जास्त घेतले नॉर्मलपेक्षा. आता मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहे. कांदा थोडा भाजल्यानंतर याच्यामध्ये ठेचलेला लसूण ॲड करणार आहे. आता याच्यामध्ये हळद घालणार आहे. कांदा पूर्णपणे भाजलेला आहे. तर आता मी तिखट घालणार आहे. आता सगळं मिक्स करून याच्यामध्ये जो मोहर होता तो ॲड करून घेणार आहे. घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आता 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत. तर बघूयात शिजली की नाही ते. तर तुम्ही बघू शकता ही भाजी शिजलेली आहे. तर शिजवून झाल्यानंतर पण हे एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर ही भाजी खाण्यासाठी तयार होते. तांदळाच्या भाकरी मी करून घेतलेल्या आहेत. तर मी नाचणीची भाकरी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर नाचणीचं पीठ पण घेतलेलं आहे. तर ते आता मळणार आहे. मळताना ह्याच्यात गरम पाणी घालावं लागतं. त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालत आहे. गरम पाणी घातल्यानंतर हे पीठ चिकट होतं. आता थंड पाणी घालून हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर आता मी थंड पाणी घालणार आहे आणि हळूहळू हे सगळं मिक्स करून मळून घेणार आहे.
पीठ मळून तयार झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता मी भाकरी करणार आहे. तर छोटासा गोळा घेऊन त्याची मी भाकरी बनवणार आहे. भाकरी पलटून घेतल्यानंतर ही भाजेपर्यंत मी दुसरी भाकरी करून घेणार आहे. भाकरी आता व्यवस्थित भाजलेली आहे. तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी भाकरी भाजलेली आहे. तर ही काढून घेणार आहे आणि अशाच प्रकारे सगळ्या भाकऱ्या मी करून घेणार आहे. तर नाचणीची भाकरी आणि अकराच्या मोहराची भाजी तुम्ही बघू शकता. या मोहराची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का आणि नाचणीची भाकरी पण खाल्ली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.